तर आमच्या प्रियाची आहे उद्या अॅनिव्हर्सरी, तिला खूप खूप शुभेच्छा. चालल्या बघा आमच्या पाहुण्या. 10 वाजलेत ना. तो राखी येत ओवीची राहते का बाय. तुझी कल्पना आजीने आज मेसेजच नाही. 13 तारखेला लई लांब नाही, आता पुढच्या 4 दिवस 5 दिवसानं. हां इथनं तसं मी पुढे झालं राहिलं भेटू आपण. जोडी सासू सुनेचे या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आपल्याला जायचं आपल्या शेतामध्ये. आमच्या शेजारच्या गावचा आहे उद्या बाजार. तर आपल्याला काढायचं थोडासा भाजीपाला. तर आपण आलो शेतामध्ये. तर आता मी हे काय मारते तर ही आहे राख. राख आहे ना, आणि मी लावले 3 वाफ लसणाचं. तर त्या लसणाला राख म्हणजे जे चुलीची राख आहे ना ती साठवून ठेवायची आणि ती त्याच्यावरती मारायची. म्हणजे जे लोक औषधं मारतात ना त्याच्याऐवजी आपण राख मारायची. हे जे करून ती राख त्या लसणाच्या गाभ्यामध्ये जाते म्हणजे कोमाच्या, आणि त्याच्यावरती बारीक मवा बिवा असतो ना तर तो मरतो, तो राहत नाही ह्या राखणी. आणि थंडीचे दिवस म्हणल्यानंतर साधा गहू केला तरी त्याला गव्हावरती मवा असतो, मेथीच्या भाजीला मवा असतो, करडईच्या भाजीलासुद्धा मवा असतो. मग त्याला औषधं मारावं लागतात. मग औषधाच्या ऐवजी आपण राख मारली ना तर तो मवा जातो. म्हणजे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आपला लसूण निघतो. तर त्या लसणासाठी आणि तो नुसता गाभ्यातच नाही पडत ती राख, तर ती खाली जमिनीवर सुद्धा पडते. आणि जमिनीवर पडल्यावर जमीनसुद्धा आपली भुसभुशीत होते, की जे करून ती कांडी लसणाची मोठी झाली की तिला फुगण्यासाठी मदत होते. म्हणजे हलकं रान होतं, मऊपणा येतो तिथं. म्हणून आपण ना दरवर्षी ही राख अगदी चुलीची साठवून ठेवायची आणि ती राख त्या लसणाला मारायची असते, म्हणजे टाकायची असते त्याच्यावरती. तर लसूण लावल्यापासून 1-2 वेळा तरी टाकावं लागते. आता सध्या एवढ्यात लय आभाळ निघतं आहे, पावसाचं वातावरण असतं, त्यामुळं असं ढग आलं ना की मग प्रदूषण वाढतं आणि मग असं मवा कीड निर्माण होत असते त्याच्यावरती. म्हणून आपल्याला हे असं राख मारायला लागते. तर बघा आता मी सगळ्या म्हणजे हाय तेवढी मारते आणि 3 साऱ्यामध्ये इथपर्यंत मारली आणि आता थोडंसं रान शिल्लक राहिले. तर अजून राख मी तिथं कोपीमध्ये नेऊन ठेवलेली, तर आता ती मी नंतर मारणार. तर आता आपल्याला पाहायचं आहे हरभरा काढायला आलेला. तर थोडासा आलेला आहे, इतका पण नाही. काहीला पाणी दिल्यामुळं काहींना अजून गाठे नाहीत, तर काहींना गाठे लागलेत. ज्याला पाणी नाही दिलं ना तो हरभरा ओढून येतो लवकर, आणि ज्याला पाणी दिलं आहे त्याला उशीर लागतो. तर ही बघा आमची कोथिंबीर आहे, करडई आली आहे, पालक आला आहे उपटायला. म्हणजे आता ह्या कोथिंबीरीला अजून 8 दिवस बाकी आहेत, पण पालक मात्र आत्ता आलेला आहे काढायला. तर हे गावरान मक्का बरं का, तिचे कंसाचं तुराना लाल असतो आणि लय छान असतं ते. लहानपणी पोरं म्हणजे आता आमची नाही पण आमच्या टायमातली पोरं अशी घेऊन ते खेळायची. तर ही खाली दिसते ही माझी कसुरी मेथी आहे, थोडीच टाकली होती. किती सुंदर अशी पपई पिकलेली आहे बघा, अगदी पिवळी पिवळी झाली मस्त. झाडाला पिकलेले पपई कापून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो बरं का, खूप छान लागते.
तर मला काही पिकलेल्या काही डोळा उघडलेल्या अशा 10-12 पपया सापडल्यात आणि मी त्या सगळ्या तोडून ठेवते म्हणजे उद्या मला मार्केटला नेता येईल. संध्याकाळ समजा कापून खाता येईल एखादी अर्धी. अगदी छान पपया सापडल्यात. चार 5 दिवस झालं वावरात आले नाही तर हे बघा एवढ्या पपया पिकल्या. पाखरं खाऊन जातात आणि या झाडाला तयार झालेल्या पपया आहेत बघा. माणूस शहरात गेला सिटीत तर काहीतरी गोड खायला आणतो. तर हा बघा आम्ही रानात आलो तर आमच्या शेतातला हा रानमेवा. बघा किती पपया सापडल्यात आणि आता ही पिकलेली पपई इथंच कापायची. अगदी ताजी ताजी खायला एकदम गोड. झाडाला तयार झालेली पपई खायला अतिशय गोड लागते. तर चला आता आपण एक पपई कापू. पपई कापली तर तिला जोडीला एखादा माणूस पाहिजे खायला. एकट्यानं खायला कधीच मूड येत नाही कुठल्या गोष्टीचा. तर आता काय करावं. तर मी पपई कापते पण आलं कोणी खाऊ लागायला तर हाय नाही तर मग मी 2-3 फोडी खाऊन आता मला ही घरी न्यावी लागेल. बघू आलं कोणी तर. आणि कारण येतं माझ्या शेतात कोणी ना कोणी येतच. अगं मला अजून थोडीशी टाकायची राख. असे फुकाटे येतात न सांगता आलेले लोक. पपई कापली आता हिला कसं कळलं असं सांगा बरं. असे आहेत आमची लोक न सांगता येणारे. तर या तुम्ही पण सगळे पपई खायला. तुला कसं कळलं ग मी मला पपया सापडला. हे काय उपटायची ना आता. पालक ना हरभरा पण आलाय अगं. इकडून या वरून बेनी. वरून बेनी या. लगवाडे किती दिवस झालं घरात आहे. अगं काल आलते की खुरापला बघितलं ना 2 आप खुरापलेलं. काल मी त्यांनी बरंच सरवड्यातलं वावर मी खुरापलं ते 2 आप. काय नाही तो यंदा वांगे झाड नाही काय नाही किती लावायची आहे. आणि म्हणत होता आपण त्या दोन्ही वाप्याने मी गवार भेंडी लावली ती. आलंय काढायला बघून बघून. कवळं आहे ना ग. नाही ग काय काय आलाय सगळं नाही. बघून बघून काढ. हरभऱ्याच्या गाठे निब्बर झाल्या. झालंय ना. हा ये इकडंच उपटं थोडंसं पाहुण्यांना. आता आपल्याकडे यायच्यात पाहुणे. कसं आहे आजी का ग उपटती तू हरभरा. अगं उपटायला आलाय उद्या बाजार नाही का. बाजारासाठी का. हा मी आधी असते उद्या त्यासोबत पण माझा पण माझा डान्स ते ना उद्या. उद्याच आहे का नाही आता. म्हणजे उद्या प्रॅक्टिससाठी बोलवले. खो खो आहे ना. खो खो मध्ये डान्स मध्ये गोळा फेक थाळी फेक भजन त्यामुळं. उद्या ताजा ताजा उपटू जाऊ दे. पाहुणे यायच्यात.
एवढी गड्डी बांधती पाहुण्यांना हा हा जाणू बाजू का बाई ये बघा आणि आता वावरात आल्याच्या नंतर पाहुण्यांचा फोन आलाय की आम्ही येतोय भेटायला. तर मग आता माल काढायचा कॅन्सल आणि पाहुण्यांसाठी भाजी हरभऱ्याचं पण असं आहे ना, तर काही पाणी नाही दिलं त्या ठिकाणचा हरभरा आला काढायला आणि काही ठिकाणी पाणी दिलंय त्याला आताशी फुलं लागलेत आणि इथं तर सगळं वरून भाजीचं पाणी उतरतं ना पाटाला, तर तिथं फुलं पण नाही अजून, फक्त टाळ मोठं झाल्यात. तर त्याला चांगली कवळी कवळी भाजी. तर आता पाहुण्यांना मी खुडते भाजी करायला, कारण हरभऱ्याची भाजी ही अशी आहे की कोणाला आवडत नाही असं नाही, क्वचितच असं माणूस असेल की त्याला हरभऱ्याची भाजी आवडत नाही. तर हरभऱ्याची भाजी सगळ्यांना अगदी आवडीनं खातात. तर आमच्याकडे जी पाहुणे येणार आहे ना, तिच्या मुलीला तर खूप आवडते. मग आता म्हणून मी हरभऱ्याची भाजी पण घेते करायला आणि छान अशी मस्त भाजी करू संध्याकाळी. तर आपल्याकडं आता पाहुणे येणार आहेत ना, तर ते खूप लांबून येणार आहेत. सातारचे पाहुणे आहेत. त्यांनी पार अर्ध्या वाटत आल्यानंतर फोन केलेला आहे की आम्ही येतोय म्हणून. तर आता त्यांच्यासाठी आहे ना स्वयंपाक चांगला गोडाधोडाचा करायचा. तर त्यांनी फोनवर सांगितलं आहे आम्हाला चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी खायच्या तुमच्या आजच्या, त्यामुळं आता गोड स्वयंपाक कॅन्सल आणि आपल्याला असं तिखटच करायचं आहे. तर मग मी काय करते, हरभऱ्याची भाजी पालकाची पण भाजी घेते थोडीशी, म्हणजे आपल्याला गरम गरम भजी करता येईल. तर बघू आता काय काय ठरतं आहे घरी गेल्यानंतर. बाजरीच्या भाकरीबरोबर चांगलं तिखट झणझणीत कालवणच पाहिजे. तर मग आता मी एवढी भाजी घेतली. हे बघा पालक आपला, तर तो मी थोडासा पालक पण घेते. छान अशी मस्त गरमागरम भजी पण काढूया. आणि आमची तनू आणि जानू बरोबर असल्याना नुसत्या भांडणं करतात बघा. सख्या बहिणींचं कधी पटत नाही लग्ना अगोदर, अशीच तर आहे मग त्यांची पण, सारख्या भांडतात कशा ना कशावरून. तर मग आता बघा ही भाजी आणि ना इथं आमच्या शेतात इतकं छान सूर्यफूल आहे ना, बघा किती प्रसन्न वाटतं. आणि या सूर्यफुलावरती जास्ती करून मधमाशा बसतात. आणि आपण मध्ये आधी शेतामध्ये ना दुसरी विकतची झाडं आणून लावण्यापेक्षा सूर्यफुलाची लावायला पाहिजे, जे करून मधमाशांना पण भेटतं ना मेन, म्हणजे थोडक्यात एक मध भेटतं, खूप भारी वाटतं. बघा किती छान सुंदर असं आलं आहे. तर पहिले एक झाड होतं त्याचं बिघडून पुन्हा हे उगवलेलं आहे. हे काय आम्ही लावलं नाही, पण पाहायलाच लय सुंदर वाटतं, मन प्रसन्न होतं. हरभऱ्याचं गाठ चांगलं निभार झाल्यात. हरभरा आलाय काढाय, पण यायच्यात पाहुणे आता घरी फोन आलाय. तर चला त्यांच्यासाठी हरभऱ्या घेते खायला आणि भाजी घेते खोडून करायला. चला पोरींना उरका, पाहुणे यायच्यात घरी. काय गाज्यात काय आणलं? अगं भाजी घेतली. आता पाहुण्यांनी फोन केला आम्ही आलो म्हणून. हरभऱ्याचं शेंगा कोथिंबीर एवढी भाजी घेऊ करायला. बर. तर चला आपल्याकडे आलेत पाहुणे घरी. पाहुणे आलेत, हरभरा काढायचा होता पण आता कॅन्सल. आणि आता पाहुण्यांच्यासाठी तयारी. चला घरी. आणि इथं लावलेलं आहे मी पावटा. असे एकच लाईन लावली आडवी, पण आता त्याला भरपूर शेंगा लागल्यात आणि चांगल्या निब्बर व्हायला लागल्यात. तर जाता जाता मी घेते तोडून. जर वेळ भेटला तर पाहुण्यांना द्यायला होतील, नाहीतर थोड्या सापडल्या तर नाही द्यायला लागायच्या, कारण नाहीतर त्यांना तरी भाजी होईल. आज संध्याकाळी गेल्यावर आता काय ठरण ते ठरण. तर थोड्याशा शेंगा तोडल्यात आता मी पावट्याच्या आणि आपण निघालो आहे घरी. तर चला बघा आमचं शेजारचं वातावरण कसं सुंदर आहे ना, छानपैकी. कधी पण कंटाळा आला ना, असं वावरात आलं ना, मन कसं प्रसन्न होतं बघा. सगळा शेणबाग निघून जातो, कंटाळा निघून जातो. आणि आमच्या शेजारच्या लोकांना हे सगळी झेंडूची फुलं बिजलीची असतात त्यांच्या शेतामध्ये. आणि आता बघा लय मस्त बिजली लावली आहे. आणि पहिला आहे तो झेंडू आहे शेजारी वाटणं. आम्ही चाललो तर आता घरी.
आणि मधल्या वाटानं घरी जाताना लागते विहीर. तर ही बघा आमची सगळ्यात खोल असणारी विहीर आणि हिला भरपूर पाणी असतं, अगदी उन्हाळ्यात पण कमी पडत नाही असं पाणी. तर शेजारी आहे जाऊबाईचं शेत. तर ती खुरपते लसूण आणि मला सांगते पाहुण्यांना मस्त गरमागरम भजी करा, आज शनिवार आहे. तर तिने सांगायच्या आधी मी पालक घेऊन चालले भजी करण्यासाठी. आणि तिचा पण हरभरा खुडाय आलाय, तिचा हरभरा लय छान आहे, ते आता खुडणारच आहे. आणि बघा आता आम्ही आलो घरी आणि किती बघा काळं कुट्टा असं मांजर आहे आम्हाला इथं, म्हणजे आहे इथलंच पाळलेलं एक जणाचं. आणि अगदी कसं दिसतंय बघा बिबट्यासारखं, ते काळ्या वाघासारखं. आणि ते कोंबड्यांना बिचकवत होतं, पण असं पाळीव मांजर काय कोंबड्या धरत नाही, पण त्या कोंबड्या त्याला बिवून ओरडत होत्या मोठ्या मोठ्याने. आणि हे पहा आमचा वडा, किती निव्वळ चक्क पाणी होतं काही दिवसापूर्वी या वड्याला. असं वरून असं मस्त वडा भरून जायचा. आत्ता मात्र पाण्याचा टिपका नाही. आता प्रतीक्षा पुन्हा पाऊस पडन आणि तेव्हा पाणी येण्याची, ते पण पुढल्या वर्षी पडतो का नाही पडतो, किती पडतो. पाऊस पडला तर वड्याला पाणी येणार आणि नाही पडला तर राहिलं. तर हे बघा आमची वड्यातून जाणारी वाट. घरात मुलींचा डान्स बघून मलाही राहवलं नाही, डान्स करत छान डान्स करत होत्या, आमच्या नातीच आहेत. तर चला मी आले घरी आणि आपल्याकडे आल्यात पाहुणे. आता चालल्या बघा आमच्या पाहुण्या. एवढ्या उशिरा चालल्यात, आता रात्रीच्या 10 वाजलेत ना. तो राखी येतं ओवीची राहते का बाय. तुझी कल्पना आजीने आज मेसेजच नाही केलेला. तू चालली बर. सगळेच चालले, आम्हाला करमन का. या 13 तारखेला लई लांब नाही आता, पुढच्या 4 दिवस 5 दिवसानं. तुम्ही राहणार आहे उलट. नाही नाही, मी सकाळी मला गाडी तिथे येणार नाही त्यांची इथं. हां मग इथनं तसं मी पुढं झालं राहिलं पण पुण्या भेटू आपण.